मराठवाडा नेता बातमीपत्रात आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मी रामेश्वर बद्दर। मित्रहो, आमचा प्रयत्न अधिकात अधिक मराठवाडा नेता यूट्यूब लोकाभिमुख आणि नवीन नवीन प्रयोग करण्याचा आमचा प्रयत्न करत आहोत। मुलाखती असतील, फेसबुक लाईव्ह असेल, आपण कृपया मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। महाराष्ट्र शासनाच्या 150 दिवसाच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात 5 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम स्थान पटकावले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांचा मुंबईत सन्मान करण्यात आला। जैन धर्मियाचे 24वे तीर्थकार भगवान महावीर यांच्या जन्म कल्याण निमित्त 30 मार्च रोजी प्रभात फेरीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत। राज्यात उद्यापासून म्हणजे 30 मार्च पासून ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर वादळी वारे पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून हे वातावरण 4 एप्रिल पर्यंत महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी राहील। नांदेड येथील शासकीय कार्यालय मार्च एंडची लगबग व सुट्टीच्या दिवशी सुद्धा सगळीकडे आकडेवारीची जोडतोड सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड आणि लोहा स्वागतासाठी सर्वत्र जय्यत तयारी असून या ठिकाणी धोंडगे यांचा प्रवेश होणार असल्याने वातावरण उन्हाळ्यात चांगलेच तापले आहे। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात फोकट्या प्रवाशाकडून 3.5 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला। मुंबईच्या सायबर शाखेच्या विशेष पथकाने नांदेडमधील 4 तरुणांना केली अटक। दहशतवाद्याची संबंध असल्याचे सांगून एका तरुणीला तब्बल 8 दिवस डिजिटल अरेस्ट केले आहे। नायगाव तालुक्यातील इज्जतगाव येथील वाळू घाटावर पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्त कार्यवाही 90 लाखाचा मुद्देमाल जप्त। ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम ग्रामीण साहित्य संमेलनाने केले आहे, असे मत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी वसंतरावजी काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पळसप येथील 11व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले। संमेलन अध्यक्ष डॉक्टर सुरेश सावंत होते। माय मराठी खरी राजभाषा बनू शकते असं मत त्यांनी व्यक्त केलं। यावेळा माजी मंत्री आमदार संजय बनसोडे हे होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला अजितदादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली। संमेलनाचे स्वागताध्यक्ष विक्रम काळे हे होते। या कार्यक्रमाला मराठवाड्यातील साहित्यिक, कवी, कथाकार, लेखक मोठ्या संख्येने होते। यावेळा शोभायात्रा तसेच दिंडी, ग्रंथ प्रदर्शन ही आयोजित केले होते आणि या कार्यक्रमाचा उद्घाटक यांना त्याने उद्घाटन झालं असं जाहीर करतो। मित्रांनो, हे 11वं साहित्य संमेलन आपण आयोजित केलेलं आहे। ही साधी गोष्ट नाही आहे। एखाद्या वर्षे 2 वर्षे कुणी माणूस काही काम करू शकतोय, पण ज्याच्यामुळे सतत ते 11 वर्ष काम करणं आणि तोच टोन ठेवून आणि समाजातल्या ग्रामीण भागातल्या या शिक्षण क्षेत्रातल्या लोकांना आणि शिक्षणावर प्रेम करणाऱ्या लोकांना एक वेगळी मेजवानी देण्याचं काम या मंडळानं काळेसाहेबांच्या माध्यमातून केलेलं आहे। मराठवाडा साहित्य संघर्ष समिती आणि परिवर्तन याचे प्रतिबिंब आहे। संत परंपरेपासून दलित चळवळीपर्यंत आणि ग्रामीण वास्तवापासून अस्तित्ववादी विचारवंती
मराठवाड्याने मोठी मराठी साहित्य संमेलनाला एक धार, एक वेगळा आवाज देण्याचं काम या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून आतापर्यंत होत आलेलं आहे आणि भविष्यात देखील होण्याचं काम होणार आहे. मराठवाडा हा संत परंपरेचा वारसा जपणारा प्रदेश म्हणून याला बघितलं जात आहे. साधू संतांची भूमी आहे. प्रतिष्ठा नगरी म्हणजे आजचे वैभव ही संतांची आणि वैभवाची नगरी. शालिवाहन यांचा वारसा, देवगिरीचे भव्य आदर साम्राज्य आणि दौलताबाद ही एकेकाळी देशाची राजधानी झाली होती. अजिंठा आणि वेरूळ लेण्या जागतिक वारसा आणि कलात्मक अद्रता यांचे प्रतीक आहे. राज्यातील नव्हे तर देशातील साहित्याचा आणि कलेची वेगळी ओळख झाली आहे. संत एकनाथ यांनी पैठणीतून काम केले की साहेब गेल्यानंतर एकही दिवस असा गेला नाही की या मराठवाड्यातला प्रत्येक कार्यकर्ता असेल किंवा विचारवंत असेल किंवा साहित्यिक असेल त्यांची आठवण केल्याशिवाय राहत नाही. आणि त्या आठवणीला उजाळा देण्याचं काम तुम्ही सातत्यानं असे चांगले कार्यक्रम घेऊन या मराठवाड्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी करत असतात. आज आपण उद्घाटक म्हणून बाबासाहेब पाटील साहेबांना या ठिकाणी बोलवलं. आपण बाबासाहेब पाटील साहेब सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. सहकार क्षेत्रामध्ये तर आहेच, पण शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या पद्धतीने काळे साहेबांनी काम केलं त्याच पद्धतीनं बाबासाहेब पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी काम करतायत. आज सहकार मंत्री म्हणून सुद्धा महाराष्ट्रामध्ये 4 नंबरचं पद, मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्याच्या नंतर सहकार मंत्र्याचाच नंबर त्या ठिकाणी लागतो. आणि सहकार मंत्री म्हणून बाबासाहेब पाटील साहेब सुद्धा आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, काळेसाहेबाचे एक सहकारी, काळेसाहेबाचे एक अन्वयी म्हणून तरी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी करतायत. आमच्या संयोजन समितीने हा विचार केला की भजन कीर्तन तर स्मृती दिनाला होईलच, परंतु एक मराठीचा जागर म्हणून आपण पळसप येते त्यांच्या गावी आपण हे साहित्य संमेलन भरवूया. आणि म्हणून साठी आम्ही दरवर्षी 2 फेब्रुवारीला साहित्य संमेलन घेतोय. आज हे 11वं साहित्य संमेलन होत आहे. खरं म्हणजे 2 फेब्रुवारीला होतं, परंतु दुर्दैवानं 28 जानेवारीलाच आदरणीय दादांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि आम्ही सगळे शोक सागरामध्ये बुडालो. आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे आम्हाला सुचत नव्हतं आणि म्हणून आपल्याला हे साहित्य संमेलन पुढे घ्यावं लागलं. नंतर अधिवेशन सुरू झालं. आम्ही सगळेच अधिवेशनामध्ये होतो. साहित्य संमेलन हे दरवर्षी 2 फेब्रुवारीला होत होते, पण 28 जानेवारीला दादांचं निधन झाल्यामुळं हे साहित्य संमेलन आज घेण्यात आलं. या ठिकाणी अनेकांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला. या साहित्य संमेलनाला अनेक शिक्षण संस्था चालक, विचारवंत तसेच अशोक नाईकवाडे, डॉक्टर चिंते, प्राचार्य नागोराव कुंभार, रामदास पवार, गणेश DN केंद्रे, अशोक नाईकवाडे यासह अनेक जण उपस्थित होते. हिंगोली येथील राज्यसभेचे खासदार रामराव वडकुटे यांना रविवारी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने सत्कार करून विविध मागण्या मांडल्या. वसमत तालुक्यातील राजदरी येथील 17 वर्षीय मुलीशी एका पुरुषाने लैंगिक संबंध ठेवून गर्भवती केल्याची तक्रार. नंतर 29 मार्च रोजी कुरुंदा पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. अकोला बायपास परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात इमारतीला रात्री 9:30 वाजता आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी लोकांनी अग्निशमन दलाने प्रयत्न केले. घटनास्थळी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी भेट घेऊन पाहणी केली. हिंगोली येथे पण मार्च एंडची जोरात तयारी आहे. हिंगोली तालुक्यातील कळमनुरीमध्ये अवैध व्यवसाय करणाऱ्या 4 ठिकाणी छापे मारून
स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने 11,000चा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे रविवारी कामदा एकादशी निमित्त सकाळी श्रीचे वस्त्र समाधीची महापूजा करण्यात आली. हजारो भाविक भक्तांनी त्या ठिकाणी दर्शन घेतले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील 8वे ज्योतिर्लिंग असलेल्या नागनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सध्या तापमानात वाढ होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना तापलेले दगड व फरशीचे चटके बसू नयेत यासाठी देवस्थानकडून चटई आणि मॅट हे टाकण्यात आलेले आहे. एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करत असताना कॅप्टन अशोक खरात यांचे लफड्यावर लफडे उघड होत आहेत. अनेक लोकांचे नावं त्यामध्ये घेतले जात आहेत. आर्थिक, मानसिक, शारीरिक तसेच वेगवेगळ्यामुळं नसलेले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठिकठिकाणचे कार्यकर्ते हे पण कामाला लागले आहेत. त्याच प्रकारे भोंदूबाबाचंही प्रमाण वाढत चाललेलं आहे. दुसऱ्या बाजूला पौर्णिमा, चैत्र पौर्णिमेनिमित्त तुळजापूर, रेणापूर, येडाई या सर्वत्र जय्यत तयारी असून भाविक भक्त दर्शनासाठी जात आहेत. तुळजापूर येथील 50 रुपयाचं तिकीटही बंद करण्यात आलेलं आहे. एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी देवस्थानच्या तीर्थक्षेत्रात आकर्षक अशा प्रकारची फुलाची सजावट करण्यात आली होती. मराठवाडा नेता बातमीपत्र शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.